32 वर्षीय विवाहित तरुणीबरोबर अतिशय भयंकर कृत्य घडले। 35 वर्षीय सुरेंद्र पाटील आणि 32 वर्षीय कृताली या दोघांचे 2017 मध्ये प्रेमविवाह झाला होता। सुरेंद्र पाटील याचे बोईसरमध्ये 4 चाकी वाहनांचे सर्व्हिस सेंटर होते, तसेच त्यांना 4 वर्षाचा एक मुलगा देखील आहे। ही सर्व घटना पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये घडली। शनिवारच्या दरम्यान पत्नी बेशुद्ध पडली म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। पती सुरेंद्रने पत्नीच्या आईवडिलांना याबाबत माहिती दिली, परंतु जेव्हा डॉक्टरांनी तिला चेक केले तेव्हा 32 वर्षीय कृतालीला मृत घोषित केले। जेव्हा पतीला याबाबत विचारले तेव्हा तो म्हटला ही बेशुद्ध पडली म्हणून हिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले। तेव्हा तरुणीच्या आईवडिलांनी हॉस्पिटलकडे विनंती केली, तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। जेव्हा त्याचा रिपोर्ट आला तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली। तिच्या गळ्यावरती निशाण होते। डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनीही ते गळ्यावरचे निशाण पाहिले आणि 35 वर्षीय पतीला याबाबत माहिती विचारली। अगोदर त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिले, परंतु जेव्हा पोलिसांनी त्यांच्या खाक्या दाखवत विचारले तेव्हा त्यांनी सर्व कबुली दिली। शनिवारी घरामध्ये किरकोळ भांडण झाले होते आणि तेव्हा सुरेंद्रने आपल्या पत्नीचा गळा दाबला आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला।